आत्ताच महाविकास आघाडीचा आणि मनसेचा सत्याचा मोर्चा पार पडला आणि त्या मोर्चानंतर आता आपल्यासोबत आहेत सुषमा अंधारेजी. अंधारे मॅम, आत्ताच मोर्चा पार पडलेला आहे आणि तिथून भाजपने टीकासुद्धा सुरू केली आहे. अमित साटम म्हणाले की तमाशा होता तो. तर साटम कोण आहेत? मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत काय मला माहीत नाही. प्रॉब्लेम काय होतो हे जे आता काय आपण काय नाव सांगितलं त्यांचं? अमित साटम. अमित शाह. तर हे लोकच कुणाला माहीत नसतात. मग त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी बोलून थोडीशी स्पेस मिळवू शकू का. पण ते बिचारे दिनवाने हतबल जीव आहेत. त्यामुळे त्याच्यावर काही फार मी व्यक्त व्हावं असं मला खरंच अजिबात वाटत नाही. भाजपकडून असं म्हणणं आहे भाजपचं की हा एक परत नॅरेटिव्ह पसरवला जातोय, जो काही गोळ आहे मतदार यादीचा, हा एक नॅरेटिव्ह असं त्यांचं म्हणणं आहे. ट्रकभर पुरावे ज्याला म्हणतात ते ट्रकभर पुरावे आज सभेमध्ये दाखवले गेलेले आहेत. तर ट्रकभर पुरावे नॅरेटिव्ह पसरायचं असतं तर पुराव्यांच्या शिवाय बोललं असतं ना. त्यांना पुरावे हवे होते, ते पुरावे दिलेत. याच्या उपर जर अजून कोणाची खुमखुमी असेल तर त्यांनी 1 to 1 चर्चेला बसावं. न्यूज 18 लोकमतने त्याचं आयोजन करावं आणि आम्ही विथ पेपर घेऊन त्यांच्याशी बोलावं. त्यांच्याकडे काय पेपर आहेत त्यांनी दाखवावे, आमच्याकडे काय पेपर आहेत ते आम्ही दाखवू. त्यांचा आणखी एक आरोप असा आहे आणि तो थोडाफार व्हॅलिडसुद्धा आहे. काँग्रेस आणि मनसेचं जे काही सुरू आहे म्हणजे एकत्र येणार नाही येणार त्याच्यावरून हर्षवर्धन सकपाळ पण नव्हते आणि वर्षा गायकवाड पण नव्हत्या. त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्यांचा म्हणजे कोणाचं? त्यांचं म्हणजे नेमका कोणाचं? भाजपचा. भाजपमधलं नेमकं कोण? अमित साटमच म्हणाले. जाऊ द्या, कुठं साटम बिटमचं जाऊ द्या. काही लोकांवर व्यक्त होऊ नये संभाषण. बरं, त्यांनी आज रोहित दादांवरती पण टीका केली आहे, अवकात काढलेली आहे. ही अशी भाषा तेच लोक करू शकतात ज्यांच्याकडे संस्कार नाही आहेत किंवा जे कायम अवकातीवरच आलेले असतात. त्यामुळे त्यांना ती भाषा शोभून दिसते, त्यांनी ती करावी. बरं, आज आम्ही जेव्हा स्टेजवर मी तुम्हाला पाहिलं तेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठी तुम्ही बसला होतात. पण आता भाजपकडून तर तुमचा जुना व्हिडिओ पण व्हायरल करण्यात येतो किंवा तो व्हायरल होतो आहे की ज्यात तुम्ही राज ठाकरेंवरती टीका केली होती. राज ठाकरेंनी तुमचा व्हिडिओ प्ले केला होता. भाजपाचा प्रॉब्लेम काय झाला आहे? हादरलेत. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस अशी भाजपची अवस्था झाली आहे. भाजपाला ज्या ज्या लोकांची भीती वाटत होती ती सगळी भाजपला एका मंचावर दिसतात. आधी एकेकाला निपटावं लागेल असं वाटत होतं, तेव्हा आता सगळेजण एकत्र आहेत. तेव्हा यांना आपण काय करू शकतो तर त्यांची नेहमीची पॉलिसी आहे. आधी लोकांना डॅमेज करायचा प्रयत्न करा, डॅमेज नाही झाले तर थोडं धमकवा, त्याने नाही झालं तर त्यांच्याबद्दल वेगवेगळे भ्रम तयार करा. तर ते काय म्हणता त्याला, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा चालू देत. आज तुम्ही राज ठाकरेंकडे सांगितलं की काळा कपडा आणि ट्रकभर पुरावे होते. तुम्हाला वाटतं मोर्चाचा परिणाम होईल? हो, आम्हाला नक्कीच वाटतं. कारण आजच्या मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला मोर्चा कशासाठी हे माहीत होतं. या मोर्चाचं प्रयोजन त्यांना माहिती होतं आणि इथून काही संदेश घेऊन आपापल्या भागात जाऊन काम करायचे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती. आणि विशेष म्हणजे नुसतं न बोलता त्याच्यासोबत जे पुरावे सादर केले होते, ज्या गोष्टी दाखवल्या होत्या ते बघता नक्कीच या मोर्चाचा परिणाम होतो. आपल्यासोबत होत्या सुषमा अंधारेजी. त्या म्हणाले की या मोर्चाचा नक्कीच परिणाम होईल. पण त्यासोबत ते हे सुद्धा म्हणाले की भाजपची एक पॉलिसी आहे ती म्हणजे डॅमेज करणं. त्याच्यामुळे आता या टीकेवरती भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवांसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.